नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये गेल्या एपिसोडमध्ये जगातल्या सर्वात श्रीमंत गुंतवणूकदाराची आपण ओळख करून घेतली, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं. बर्कशायर हॅथवे कंपनीमध्ये कशा प्रकारे त्यांची एंट्री झाली, कशी त्यांची वाटचाल झाली हे आपण जाणून घेतलं. मात्र त्या कंपनीची वाटचाल, त्या अनुषंगाने त्यांचे सहकारी कोण आहेत, खास करून अतिशय महत्त्वाचे असे त्यांचे जवळचे सहकारी आहेत, त्यांची प्रॉडक्टची रेंज काय आहे आणि आता जी अॅन्युअल मीटिंग पार पडली ज्याला निखिल नाईक सर स्वतः गेले होते, त्या मीटिंगमध्ये नेमकं कोणतं विचारमंथन झालं हे आज आपण बघणार आहोत. तर या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत अर्थातच गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एपिसोडच्या सुरुवातीला आपण प्रॉडक्टची रेंज बघणार आहोत, जिकडे जिकडे गुंतवणूक केली आहे वॉरन बफेट यांच्या कंपनीने. आपण बघूया. नाईक सर, हाइन्स केचअप, डेअरी क्वीन आईस्क्रीम, BNSF रेल्वे, सीज कॅन्डीज, खरं तर ही 4-5च नावं मी घेतली इकडे, पण अशा मला वाटतं 10 पेक्षा अधिक ठिकाणी त्यांची आणि फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. अश्विन, जर आपण बघितलं तर कोको कोला म्हणजे कोको कोलामध्ये 9% स्टेक आहे. IBM मध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांचा स्टेक आहे. GM जनरल मोटर्समध्ये देखील त्यांचा स्टेक आहे. अमेरिकन एक्सप्रेस म्हणजे ह्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अमेरिकन एक्सप्रेस, वेल्स फार्गो म्हणून एक मल्टी बँकिंग कंपनी आहे, ह्यामध्ये त्यांचा स्टेक आहे. सो विविध म्हणजे जिकडे जिकडे तुम्ही प्रॉडक्टला हात लावाल, एखाद्या कॅटेगरीला हात लावाल, तर तिथे कुठेतरी तुमचा बर्कशायरशी संबंध येईल. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमचा संबंध येईल. सो सगळीकडे अशी त्यांची गुंतवणूक केलेली. आणि तुम्ही तर ओव्हरऑल ह्यांची फिलॉसॉफी जी आत्तापर्यंत राहिली होती, आणि यांनी एक IBM सोडलं तर टेक्नॉलॉजी कंपनीजना नेहमी अवॉइड केलेलं आहे वर्षानुवर्ष. यांची एक फिलॉसॉफी राहिली आहे गुंतवणूक करताना की त्यांना कॅश रिच आणि जे कॅश फ्लो देतात कंपनीज, सातत्याने कॅश परत देत राहतात, हे बिझनेस आवडतात. त्यांनी असं सभेमध्ये एक विधान देखील केलं होतं की मला जर जमलं तर ज्या कंपनीमध्ये कॅपिटल बिलकुल लागणार नाही, अशी कंपनी पण कॅश देईल मला सातत्याने, अशा कंपनीमध्ये मला गुंतवणूक करायला आवडेल. ऑफकोर्स आता जे आपण BNSF रेल्वे बघितलं किंवा अशा काही कंपनीज बघितल्या जिकडे कॅपिटल खूप लागतं, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पायाभूत गुंतवणूक करणं आवश्यक असतं, अशा कंपन्यांमध्ये देखील त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. पण जास्त करून जर बघितलं अमेरिकन एक्सप्रेस आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे, किंवा हाइन्स बघितलं तर कन्झम्पशन कंपनीमध्ये आहे की जिकडे सतत कन्झम्पशन चालू राहतं. कोक जर आपण बघितलं तर सर्वाधिक खप असलेली सॉफ्ट ड्रिंकची कंपनी आहे. सो अशा कंपन्याच त्यांना आवडतात. सीज कॅन्डीज जर तुम्ही बघितलं तर एक चॉकलेट ब्रँड होता, जेव्हा त्यांनी विकत घेतली तेव्हा 170च्या आसपास स्टोअर्स होती अमेरिकेमध्ये त्या कंपनीची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कॅन्डीज हा एक अत्यंत चांगला बिझनेस आहे, कारण सतत त्याचं कन्झम्पशन चालू राहतं, लोक सतत कॅन्डीज विकत घेत राहतात, असे त्यांना बिझनेसेस खूप आवडतात. स्वतः त्यांची जी एक गायको म्हणजे जी जनरल इन्शुरन्स कंपनी आहे ती त्यांना फार प्रिय आहे. कारण जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये काय होतं की त्यांना प्रीमियम आधी येतो आणि रिस्क म्हणजे जो क्लेम असतो तो नंतर द्यायचा असतो. तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हा प्रीमियम मी ॲडव्हान्समध्ये लोकांकडनं आम्ही ह्या कंपनीमध्ये घेतो, पण लायबिलिटी म्हणजे जी क्लेम आहे तो बराच काळानंतर आम्हाला द्यायचा असतो. त्यामुळे आम्हाला जो सगळ्यात मोठा फ्लोट मिळतो, म्हणजे इतके वर्ष पैसे वापरायला मिळतात, वर्ष पैसे वापरायला मिळतात, त्या पैशाची परत ते गुंतवणूक पुढे करताना आपल्याला दिसतात. आणि अशा सगळ्या कंपनीजमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. दुसरं त्यांनी एक विधान नेहमी केलेलं आहे की आम्ही जेव्हा जेव्हा कंपन्या विकत घेतो तेव्हा त्या आवर फेवरेट होल्डिंग पिरियड इज फॉर एव्हर. म्हणजे आम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आम्ही नेहमी ठेवतो. इनफॅक्ट IBM मध्ये त्यांनी असं म्हटलं की आता मी स्टेक कदाचित वाढवेन देखील. सो ते अभ्यास खूप करतात, पण एकदा गुंतवणूक करायचं ठरवलं तर मग ते त्याला नक्कीच ठाम राहतात असं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये जसा आपण उल्लेख गेल्या एपिसोडमध्ये पण केला होता त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल, तर त्यांच्याबद्दल आता आपण अधिक जाणून घेऊया. चार्ली मंगर हे त्यांचे सहकारी आहेत. ते खरं म्हणजे वयाने त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, कारण आपण बघतोय 92 वर्ष वय आहे चार्ली मंगर यांचं. आणि तरुणांना लाजवणारा उत्साह जो नाईक सरांनी तिकडे पाहिलेला आहे, आपण त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. सध्या कंपनीचे ते व्हाईस चेअरमन आहेत. आणि बफेट यांच्या आजोबांच्या किराणा दुकानात चार्ली मंगर काम करायचं, ही देखील एक वेगळी पार्श्वभूमी आपल्याला इकडे बघायला मिळते. मंगर हे आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत असं बफेट खुद्द स्वतःच म्हणतात. नाईक सर, काय सांगाल, तुम्ही देखील त्यांना पाहिजे? हो. सो वॉरेन बफेट नेहमी म्हणतात की हे माझं सियामीज ट्विन आहे, म्हणजे हा माझा सियामीज ट्विन आहे. आणि ऑफकोर्स हा माझ्याहून थोडासा वयाने मोठा आहे, हे देखील ते मिश्किलपणे त्याला जोडतात. पण आणि त्यांनी नेहमी म्हटलंय की, आणि ते तिकडे देखील बघण्यात आलं की
92 वर्ष असून देखील अत्यंत शार्प असं हे होतं. दोघंही म्हणजे वॉरेन बफेट आणि चार्ली मंगर ही कॉन्फरन्स ही एक दिवसाची असते, 7 तासांची, 6 ते 7 तास चालते. खालती कॉन्फरन्सच्या खालती त्यांच्या कंपन्यांचे स्टॉल्स असतात, म्हणजे हाइन्सचा स्टॉल असतो, कॅन्डीजचा स्टॉल असतो, जिकडे गुंतवणूकदार जाऊन खरेदी करू शकतात वस्तू. आणि ह्या हॉलमध्ये 7 वाजता सकाळी वॉरेन बफेट नेहमी येऊन जातात आणि सगळे स्टॉल्स पर्सनली बघतात. शूज कंपनी आहे, जेट विमानाची कंपनी आहे त्याचा स्टॉल असतो, बस कंपनी आहे त्याचा स्टॉल असतो. आणि हे सगळ्या स्टॉल्सवरती दोघंही व्हिजिट करतात आणि मग 8:30 वाजता जाऊन ते हॉलमध्ये प्रवेश करतात, कॉन्फरन्स रूममध्ये. आणि पुढची 6 तास हे प्रश्नोत्तरांचा कालावधी असतो. पूर्ण 6 तासासाठी हे दोघंही तिथे वरती बसलेले असतात. कुठेतरी असं आहे की ही जी प्रोसेस आहे गुंतवणुकीची, ह्या लेवलला त्यांना ॲक्च्युली स्वतः काम करण्याची देखील गरज नाही आहे, पण हे पर्सनली जातीने लक्ष घालून ह्याच्याकडे कॉन्फरन्सकडे बघतात. प्रश्नांची उत्तरं स्वतः दोघंही देतात आणि 6 तास कंटिन्युअसली ते दोघंही बसलेले असतात. कुठेतरी ही जी प्रोसेस ते खूप एन्जॉय करतात, गुंतवणुकीची किंवा अभ्यासाची प्रोसेस खूप जास्त एन्जॉय करतात. आणि त्यामुळेच मला वाटतं आज त्यांचा तो उत्साह आहे तो कायम आहे. इनफॅक्ट बफेट यांनी कॉन्फरन्समध्ये देखील म्हटलं की आय एम व्हेरी हॅपी, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, मी ह्याच्याहून जास्त लकी झालोच नसतो कधी. आणि मला असं वाटतं की हा जो त्यांचा माइंडसेट आहे, आणि मी नेहमी बघितलं आमच्या गुंतवणूकदारांची देखील, जे लोक जास्त हॅपी असतात ते जास्त पैसे आकर्षित करू शकतात, अट्रॅक्ट करू शकतात. आणि कुठेतरी हा जो माइंडसेट आहे त्यांचा तो त्यांना हेल्प करतो अजून पैसे कमवण्यासाठी. खरंय. आणि जसं सरांनी सांगितलं की याही वयामध्ये, जसं तुम्ही आता म्हणालात की आत्ता खरं म्हणजे त्यांना तिकडे स्वतः अटेंड करण्याची गरज नाही, पण तरी देखील ते राहतात आणि ऑन द टोज. मला वाटतं पूर्ण वेळ स्वतः उपस्थित राहणं, एक जो मेसेज आहे स्वतःच्या माध्यमातून देणं, हा आय थिंक खूप महत्वाचा आहे इकडे. आणि ज्याचा उल्लेख आता सरांनी केला, ते कॉन्फरन्समध्ये 6 तास सलग ती मंडळी बसलेली होती, दोघेही हे बसलेले होते. तर त्या कॉन्फरन्समध्ये नेमकं काय काय झालं ते आता आपण बघणार आहोत. तर या कॉन्फरन्सला 40,000 जगभरातनं 40,000 गुंतवणूकदार उपस्थित होते आणि अतिशय भव्य अशी ही कॉन्फरन्स झालेली होती. जगभरातल्या गुंतवणूकदारांना सभेतले विचार पोहोचवण्यासाठी वेबिनारचा वापर करण्यात आला, नाही सर? हां. सर्वप्रथम म्हणजे इतकी वर्ष वॉरेन बफेट यांनी नेहमी टेक्नॉलॉजीला अवॉइड केलेलं होतं, टेक्नॉलॉजीला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. पण ह्या वर्षी सर्वप्रथम त्यांनी हे वेबिनार केलं. त्याची 2 कारणं त्यांनी स्वतःहून सांगितली की आम्ही हे वेबिनार का करत आहोत. कारण ही कॉन्फरन्स होते ती ओमाहा या छोट्याशा गावात होते, तिकडे फारशी हॉटेल्स नाही आहेत. आणि मग जेव्हा गुंतवणूकदार तिकडे पोहोचतात तेव्हा त्यांना राहण्याची थोडीशी सुविधा होत नाही, थोडंसं त्रास होतो त्यांना, म्हणजे महाग होऊन जातात हॉटेल्स, पोहोचणं देखील थोडंसं मुश्किल होऊन जातं, फ्लाईट्सची कॉस्ट वाढलेली असते. सो हे त्यांचं असं कन्सर्न होतं की गुंतवणूकदारांना पोहोचणं थोडंसं शक्य होत नाही. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचे गुंतवणूकदार जगभरात आहेत आणि त्यांचं असं नक्की मानणं आहे की जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे किंवा एखाद्या ॲडवायझर बरोबर तुम्ही गुंतवणूक केली आहे, तर त्याला तुम्ही ती व्यक्ती दिसते कशी, ती काय करते हे जाणून घेण्याचा हक्क तुम्हाला आणि जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फेस टू फेस हे होणं आवश्यक आहे. ह्यासाठी त्यांनी सर्वप्रथम याहू वरती वेबिनार केलं होतं, लाईव्ह वेबिनार केलं होतं. खरं. आणि याच वेबिनार बद्दल आपण आता तुम्ही उल्लेख केलाच आहे, आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना म्हणजे अनेक मंडळींना खरं तर माहितीही असेल, पण तरी देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वेबिनार टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते आपण आता सांगूया आणि मग पुढे जाऊया. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर घेण्यात आलेला वेब बेस्ड सेमिनार म्हणजेच वेबिनार. माहितीची देवाणघेवाण, चर्चा तत्क्षणी, म्हणजे ज्याला रिअल टाइम आपण म्हणतो, ती शक्य होते. जसं नाईक सरांनी सांगितलं की इतकं अवाढव्य अंतर आहे, जगभरात पसरलेले गुंतवणूकदार. वेबिनारमुळे ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स आदींची देवाणघेवाण होते. साहजिकच एक अतिशय महत्वाचं असं टेक्निक जे आता इकडे वापरण्यात आलेलं होतं, नाईक सर. सो ह्या वेळेला जे वेबिनार झालं होतं, आणि दुसरं एक फार मोठं महत्त्वाचा चेंज ह्या वर्षी झाला तो म्हणजे पूर्ण जे कॉन्फरन्स होती ही चायनीजमध्ये ट्रान्सलेट होत होती. आणि ह्या वेळेला असं त्यांचं अपेक्षित होतं की 3,000हून अधिक गुंतवणूकदार, चायनीज गुंतवणूकदार या सभेला आले असतील. कारण बफेट हे फार मोठ्या प्रमाणावर चायनामध्ये देखील पॉप्युलर होत चालले चायनीज लोकांना. सो एक कुठेतरी हे लक्षण देखील आहे की इव्हन बफेट आता चायनीज लोकांना थोडंसं सिरियसली घेतात. चायनाची जी रायझिंग पॉवर आहे
मसल पॉवर किंवा जी इकॉनॉमिक पॉवर आहे ती ह्याच्यातनं नक्कीच आपल्याला दिसू शकते. खरंय. या कॉन्फरन्सच्या या टेक्नॉलॉजी पर्यंत आता आपण आलो. इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर या कॉन्फरन्समध्ये काय नेमकं विचारमंथन झालं, कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले त्याच्यावर आपण जाणार आहोत आणि नाईक सरांकडनं त्याच्याबद्दल देखील अधिक विश्लेषण करून घेणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक, पैसा झाला मोठामध्ये पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वॉरन बफेट यांचा अतिशय थक्क करणारा प्रवास आपण जाणून घेतोय गेल्या एपिसोड पासून आणि आता आपण आहोत त्यांची जी अॅन्युअल कॉन्फरन्स झालेली होती त्याच्यामध्ये नेमकं विचारमंथन कोणतं झालं त्या टप्प्यावर आपण ते बघूया आणि सुरुवात करूया. नियमित आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याबद्दल समाधानी राहा. प्रथम आपण सगळे मुद्दे बघूया आणि मग त्याच्याबद्दल नाईक सरांकडनं जाणून घेऊया. परताव्याबद्दल असमाधानी राहिलात तर गुंतवणूक टाळण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते आणि समाधानी वृत्तीतून अधिकाधिक गुंतवणूक म्हणजे पर्यायाने त्यातून दीर्घ काळात चांगली संपत्ती मिळते. मला वाटतं छोटे छोटे सोपी उदाहरणं देऊन त्यांनी खूप मोठा आशय त्याच्यामध्ये मांडला. ऍक्च्युली मी गेली काही वर्ष बफेट यांचं वाचन म्हणजे बफेट बद्दल वाचत राहतो. तर केवळ गुंतवणुकीचे प्रिन्सिपल्स नाही मिळत तर हे लाईफ बद्दलचे प्रिन्सिपल्स देखील बऱ्याचदा आपल्याला मिळताना दिसतात. जसं त्यांनी म्हटलं की मी खूप समाधानी आहे आणि ह्या कुठेतरी समाधानामधनच त्यांना अजून पैसा आकर्षित होते, ते अजूनही पैसा अट्रॅक्ट करतात. असं ते म्हणतात ना, मनी बिगेट्स मनी, म्हणजे पैसा पैशाला खेचत राहतो. तर कुठेतरी ही त्यांची समाधानी वृत्ती पैशाला खेचत राहते आणि जास्त पैसा त्यांना येत राहतो असं मला वाटतं. दुसरं त्यांनी असं म्हटलं की एक जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करू शकत नाही हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर हे आपल्याला माहीत असेल की माझी केपेबिलिटी कुठल्या गोष्टींमध्ये नाही तर मी नक्कीच आणि मी ते अवॉइड केलं पाहिजे आणि त्याच्यात समाधान मानलं पाहिजे की ही माझी केपेबिलिटी आहे आणि ही माझी केपेबिलिटी नाही आहे. सो ह्या प्रकारची गुंतवणूक मी करू शकत नाही, ह्या प्रकारचा अभ्यास मी करू शकत नाही, तर त्याला अवॉइड केलं पाहिजे. आणि कुठेतरी ह्यातनंच तुम्ही जास्त म्हणजे जर समजा मला सोनं समजत नसेल किंवा मला मग कमॉडिटीजमधली गुंतवणूक समजत नसेल तर मी ते नक्कीच अवॉइड केलं पाहिजे, त्यामध्ये गेलं नाही पाहिजे. केवळ दुसरी कोणीतरी व्यक्ती त्यामध्ये गुंतवणूक करतो म्हणून मी त्याला गुंतवणूक करणं देखील चुकीचं ठरू शकतो. खरंय. आणि याच ठिकाणी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले, ते नेमके कोणते होते तेही आता आपण बघूया. कोणतीही गुंतवणूक करताना केवळ प्रतिष्ठेची बाब म्हणून गुंतवणूक करणं घातक ठरू शकतं. विचारपूर्वक गुंतवणूक केली तर आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा परिणाम हे कमी करणं शक्य होतं. केवळ एकदा गुंतवणूक करून स्वस्थ बसू नये. आवश्यकतेनुसार गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत देखील अतिशय महत्वाची आहे. थँक्स सर. सो जो आपण पहिला मुद्दा बघितला की केवळ प्रतिष्ठेची बाब म्हणून गुंतवणूक करू नये आणि आपण बघितलं कित्येक वेळेला असं होतं की इव्हन प्रमोटर्स, मोठमोठे प्रमोटर्स देखील ही मिस्टेक करतात की एअरलाईन चालू करणं ही फार मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पण एअरलाईन बिझनेस हा फार लॉस मेकिंग आहे आणि मग आपण बघितलं की करोडो रुपयांचं त्यातनं नुकसान होतं. तसंच गुंतवणूकदारांचं देखील आहे की केवळ माझ्या मित्रांनी गुंतवणूक केली किंवा मी देखील ह्या ठिकाणी घर असणं माझं आवश्यक आहे तर म्हणून मी गुंतवणूक करतो. एखाद्या लँडमध्ये मी एखाद्या शहरामध्ये एखाद्या जमिनीमध्ये गुंतवणूक केली माझ्या मित्रांनी म्हणून प्रतिष्ठेची बाब म्हणून मी आता लँड विकत घेतो, हे करणं चुकीचं आहे. तर त्यातनं किती रिटर्न्स येणार आहेत, त्यामध्ये रिस्क किती आहे, ही गुंतवणूक मला मानवणार आहे का, म्हणजे मी त्याचा अभ्यास कायम करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मगच गुंतवणूक केली पाहिजे. दुसरा त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ह्या कॉन्फरन्समध्ये जर आपण बघितलं तर ज्या सगळ्या कंपनीज आहेत ह्या खूप सिम्पल बिझनेसेस आहेत रन करण्यासाठी. सो त्यांनी असं नेहमी म्हटलंय की अशा बिझनेसमध्ये गुंतवणूक करा की जिकडे एखादा मूर्ख व्यक्ती देखील चालवू शकतो. कारण काही कालांतराने एक मूर्ख व्यक्तीच येऊन बसणार आहे तिकडे चालवण्यासाठी. पण ह्या वेळेला त्यांनी त्याला छेद दिला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही गुंतवणूक करताना कंपनीचा बिझनेसकडे बघण्याऐवजी जे कंपनीवरती संचालक मंडळ आहे त्यावरती भर द्या, त्यांच्या इंटेन्शन्सवरती भर द्या, ते किती केपेबल आहेत बिझनेस चालवण्यासाठी ह्यावरती भर द्या, मग कंपनी आपोआप व्यवस्थित चालू राहील असं त्यांनी म्हटलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो म्हणजे त्यांच्या पार्टनरनी त्यांनी देखील म्हटला की एखाद्या बिझनेसमध्ये एखादी कंपनी जर जॉब कट करत असेल तर ह्याचा अर्थ त्यांनी अनावश्यक म्हणजे आवश्यक नसताना देखील लोकांना हायर केलं होतं. सो हे एक लक्षण आहे की त्या कंपनीचं बिहेवियर चांगलं नाही, कंपनीचा अभ्यास चांगला नाहीये. कारण जर जॉब कट करायची पाळी आली तर ह्याचा अर्थ 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी गरजेपेक्षा जास्त लोकांना त्यांनी हायर केलं.
तर तो अशा कंपन्यांना थोडंसं आपण वेगळ्या लेन्सनी बघितलं पाहिजे, काळजीपूर्वक बघितलं पाहिजे गुंतवणूक करताना. आणि त्यांच्या पार्टनरनी दुसरं एक म्हटलं की आम्हाला कधीही बाईंग सेलिंग करून पैसे नाही मिळाले, केवळ सातत्याने आम्ही बाईंग सेलिंग करत राहिलो म्हणून आम्हाला पैसे नाही मिळाले. तर आम्हाला पैसे कशामुळे मिळाले, तर आम्हाला पैसे मिळाले हे गुंतवणूक करून पेशंटली वाट बघण्यासाठी आम्हाला मिळाले. आणि आपण बघितलं की त्यांनी असं देखील म्हटलंय की आज एखाद्या झाडाखालती कोणी सावलीत बसलंय तर त्याचं कारण कित्येक वर्षापूर्वी कोणीतरी झाड लावलं होतं. आणि आपल्याकडे देखील होतं, आपले आई वडील किंवा म्हणजे गावाकडे झाडं लावलेली असतात 20-25 वर्षापूर्वी आणि आज त्याचं ते फळ त्यांना त्याची फळं आज मिळतात. सो पण ओव्हरऑल सर एक समअप करताना हा एक्सपिरियन्स तुम्हाला नेमकं काय देऊन गेला? म्हणजे तुमच्यासारखेच कदाचित अशी मंडळी असतील ज्यांनी ही कॉन्फरन्स अटेंड केली असेल कदाचित पहिल्यांदाच, तर काय एक चेंज जाणवतो अशा व्यक्तिमत्वांना भेटल्यावर आपल्यामध्ये? ॲब्सोल्युटली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी बघतो की जसजसं आपण इन्कमच्या दृष्टीने वाढत जातात व्यक्ती, तसतसं त्यांचा जो ह्युमिलिटी म्हणजे जी विनम्रता आहे ती फार मोठ्या प्रमाणावर होत राहते. साधेपणा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. मला माहिती आहे त्या कॉन्फरन्समध्ये बिल गेट्स हे देखील स्वतः आले होते आणि बिल गेट्स हे त्या ऑडियन्समध्ये खालती म्हणजे ही इज वन ऑफ द डायरेक्टर्स, पण ते खालती बसले होते पूर्ण 6 तास. बिल गेट्स खालती बसलेले होते त्या कॉन्फरन्समध्ये आणि कुठेही त्यांना असं काही वेगळी ट्रीटमेंट कॉन्फरन्ससाठी करण्यात आली नव्हती. आणि आय थिंक बिल गेट्सना देखील तेवढाच ते मान वॉरेन बफेटना देखील देतात आणि बफेट देखील त्यांना तेवढाच मान देतात. पण कुठेही असं हे दिसलं नाही. दोघांची विनम्रता ह्यातनं नक्कीच दिसून आली आणि मला असं वाटतं की विनम्रता हा एक सर्वात मोठा गुण जो आहे तो आपल्याला सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं. खरं आहे. आणि जसं तुम्ही आता मगाशी एपिसोडचं आपल्या विचारमंथनाचं आपण जेव्हा बघत होतो तेव्हा म्हणालात की फक्त हे बिझनेस पुरतं नाही, तर मला वाटतं आयुष्याचं एक सार देऊन जाणारी अशी ही कॉन्फरन्स मला वाटतं ठरू शकते सगळ्यांसाठी. आणि जसं तुम्ही सांगितलं छोट्या छोट्या सोप्या शब्दांमध्ये त्यांनी आयुष्याचं सार आणि आयुष्याचं तत्वच जणू काही उलगडून दाखवलं. अपेक्षा करूया की यातून आपल्या सगळ्यांना पण थोडं काहीतरी घेता येईल आणि आपली वाटचाल देखील आणखीन आपल्या गुंतवणूकदारांची, आपल्या सगळ्या प्रेक्षकांची वाटचाल देखील आणखीन सुकर आणि आणखीन यशदायी होईल, आणखीन फलदायी होईल. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या अनुभव कथनाबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठाच्या आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.